मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे कोंबडखत वाहतूक करणारी आयशर ट्रक शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास मद्यपी चालक सुसाट चालवत होता। याच वेळी ट्रकचा एक टायर फुटला आणि चालकाचा ताबा सुटला। ट्रक दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन धावत्या ब्रिझा कारवर आदळला। हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला। कारमधील चौघे प्रवासी जागीच ठार झाले। ट्रक चालक आणि क्लीनर जखमी झालेत। आडगावकडून नाशिककडे येणारी ब्रिझा कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे। कारचा चेंदामेंदा झाल्यानं नाशिक अग्निशमन दलाची मदत मागविण्यात आली। कोणार्क नगर विभागाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले। जवानांकडून कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले। या अपघातात रेहमान सुलेमान तांबोळी, त्यांचा भाचा अरबाज चांदूभाई तांबोळी, सिज्जू पठाण, अक्षय जाधव यांचा मृत्यू झालाय। भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळेजण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते। तेथून व्यवसाय आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली। अरबाज याचा महिनाभरापूर्वी साखरपुडा झाला होता। या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शासकीय जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्र, परिवाराने मोठी गर्दी केली होती। रेहमान तांबोळी यांनी पंधरवड्यापूर्वी ठाणे येथून जुनी कार खरेदी केली होती, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं। रेहमान यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, 5 बहिणी असा परिवार आहे। ते घरातील कर्ता पुरुष होते। अरबाज यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, भावजय असा परिवार आहे।